यापूर्वी जरांगे यांनी जो इशारा दिला होता देवेंद्र फडणवीस यांना, ते जरांगेंचं संबोधन आपण बघतोय, तो इशारा बघतोय. तर उपोषण करून मरण्यापेक्षा मी सागर बंगल्यावर येऊन मरतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. आणि त्यानंतर आक्रमक होत, संतप्त होत जरांगे हे थेट मी आता मुंबईच्या दिशेनं सागर बंगल्यावरच जातो असं म्हणत ताडकन जागेवरून उठले. आणि यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. फडणवीसांना माझा बळी हवाय तर मी बळी देतो मराठा आरक्षणासाठी असं देखील जरांगे म्हटलंय. तर आंदोलक त्याचबरोबर मराठा समाजाचे काही नेते स्थानिक जरांगे यांना समजवण्याचा प्रयत्न आता करतायत. जरांगे संतापून मुंबईच्या दिशेनं यायला निघाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी चांगलाच गोंधळ बघायला मिळतोय. देवेंद्र फडणवीस तुला मी आयुष्यातून उठवील अशी धमकी, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिला. माझ्या विरोधात जे काही षडयंत्र कट रचले जात आहेत, जे काही आरोप होत आहेत, त्याचा करता करविता हे फडणवीसच असल्याचा आरोपही त्यांनी केला. तुम्हाला मला मारूनच टाकायचं असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, मला गोळी घाला असं देखील जरांगे म्हटलं. आणि इतकंच नाही तर मला आयुष्यातून उठवण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा कट आणि हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मला संपवण्याचा देखील डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल तर मी बळी देतो किंवा मी सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला असं देखील जरांगे म्हटलंय. ताडकन असं म्हटल्यानंतर जरांगे जागेवरून उठल्यात आणि आत्ताच मी सागर बंगल्यावर येतो असं म्हणत ते मुंबईच्या दिशेनं आत्ता निघत आहेत. त्यांना थांबवण्याचा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न आता काही स्थानिक आणि मराठा समाजातले काही नेते मंडळी करतात. आता अंतरवाली सराटीत हा सगळा गोंधळ उडालाय. जरांगे हे मुंबईच्या दिशेने जाण्यावर ठाम आहेत. सागरवर मी येणारच, मेलो तर मला सागर बंगल्यावर न्या असं देखील जरांगे म्हणाले. पण आंदोलक जे आहेत ते जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न करतात. जरांगे आता नेमकं काय करतात ते बघावं लागेल. भाजपच्या प्रतिक्रिया आपण आता जाणून घेतलेल्या आहेत. जरांगेंची नाटकं आता वाढत चालली आहे अशी प्रतिक्रिया, अशी टीका प्रसाद लाड यांनी काही वेळापूर्वी केली. दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जरांगेंनी शांततेत हे सगळं करावं. आरक्षण सुद्धा देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. त्यात ही स्टेजवरची दृश्य आहेत अंतरवाली सराटीतल्या.
अंतरवाली सराटीमध्ये आता काहीशी गोंधळाची स्थिती दिसते. अत्यंत संतप्त संबोधन मनोज जरांगे यांनी केलंय आणि प्रचंड आरोप केले आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर. मला संपवण्याचा, माझा जीव घेण्याचा फडणवीसांचा डाव आहे, कट आहे, असा आरोप त्यांनी केलाय. आणि माझा बळीच घ्यायचा असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, असं देखील जरांगे यांनी म्हटलं. आणि हे सगळे आरोप त्यांनी केल्यानंतर संतापून जरांगे उठले आणि आत्ताच मी सागर बंगल्यावर येतो असं म्हणत ते ताडकन जागेवरून उठले. आणि यावेळी काही ग्रामस्थांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न आता सुरू आहे. आता ग्रामस्थ जरांगेंना समजवण्यात यशस्वी होतात का, जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रचंड गोंधळाची स्थिती आहे आता अंतरवाली सराटीमध्ये. जरांगेंच्या या आरोपांमुळे विरोधकांना देखील आता आयतं खोलीत मिळालंय आणि त्यांनी देखील टीका सुरू केलेली आहे. सरकारने मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली असा आरोप पी जे वडेट्टीवार यांनी केलाय. इतकंच नाही तर आदित्य ठाकरे यांनीही टीका केली आहे. अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीचार्ज झाला होता त्या आदेश देणारे जनरल डायर कोण आहे हा प्रश्न मी आधीपासून विचारत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. त्यांचा रोख अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. तर स्टेजपासून मनोज जरांगे हे तातडीने पुढे निघाले होते मुंबईच्या दिशेने आणि वाटेतच बहुतेक त्यांना भोवळ आलेली आहे आणि ते खाली बसले आहेत आणि त्यांना सावरण्याचा प्रयत्न आता काही ग्रामस्थ करतात मनोज जरांगेंची दृष्टी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.